सिनेट ह्या विषयावर चिंतन करीत असताना आपले दिवंगत पोप फ्रान्सिस ह्यांनी आपल्याला जी प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेमध्ये ऐकणे या विषयावर त्यांनी फार चांगलं स्पष्टीकरण दिलं आहे. आपण एकमेकांचं ऐकलं पाहिजे आणि आपण देवाचं ऐकलं पाहिजे, पवित्र आत्म्याचं आपण ऐकलं पाहिजे. यावर पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. ऐकणे ही काळाची गरज आहे. मानसशास्त्रज्ञ देखील आपल्याला तोच सल्ला देतात की कोणत्याही व्यक्तीचं पहिलं ऐकून घ्या. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्याच ऐकण्याच्या प्रक्रियेवर आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सुंदररित्या बोध केलेला आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतके व्यस्त असतो की ऐकण्यासाठी, शांत होण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. परमेश्वराने आपल्याला जे शरीर दिलं आहे त्या शरीराचा जे अवयव आपण बघितले तर आपल्याला दिसून येतं की परमेश्वराने आपल्याला एक तोंड दिलं आहे परंतु दोन कान दिले आहेत. म्हणजेच आपण जेवढे बोलतो त्याच्यापेक्षा दोन पटीने आपण ऐकलं पाहिजे. ही जणू काही एक शिकवण यामधून आपण घेऊ शकतो. अशा या पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरिया ह्यांचं उदाहरण देऊन आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढण्यासाठी बोध करत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या देवशब्दामध्ये जर आपण चिंतन केलं तर आपल्याला दिसून येतं की आपलं अध्यात्म कसं असावं आणि हे अध्यात्म कसं असावं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण गेल्या रविवारचं शुभवर्तमान आणि आजचं शुभवर्तमान हे दोन्ही एकत्र बघितले पाहिजे. लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 25 ते 37 मध्ये गेल्या रविवारच्या शुभवर्तमानामध्ये आपण चांगल्या शमरोनाविषयी म्हणजेच त्या चांगल्या शमरोनाने जो सेवेचा कित्ता आणि आदर्श आपल्याला दिलेला आहे त्यावर चिंतन केलं. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रार्थना आणि त्याच्या सहवासामध्ये वेळ घालवणे ह्याचं महत्त्व जे आहे म्हणजेच श्रद्धेचं जे महत्त्व आहे त्याविषयी बोध करत आहे. म्हणजेच संत याकोब आपल्याला म्हणतात त्याप्रमाणे श्रद्धा आणि सेवा, विश्वास आणि कार्य ह्या दोघांची सांगड झाली पाहिजे. हे दोन्ही अध्यात्माच्या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि दोन्ही सारखे आपण तोडले पाहिजेत ह्याविषयी आपल्याला बोध केला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त चांगल्या शमरोनाच्या दृष्टांताबरोबर पवित्र मरिया आणि मार्था ह्यांचं उदाहरण समोर ठेवून आपल्याला जणू काही अध्यात्माची एक शिकवण देत आहे. आपल्या अध्यात्मामध्ये श्रद्धेला सेवेची जोड असावी, सेवेला विश्वासाची जोड असावी याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे जेव्हा आपण श्रद्धा प्रकट करतो, आपल्या अध्यात्मामध्ये आपण दृढ होतो, तेव्हा निश्चितच आपलं जीवन कसं असावं याविषयी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला अब्राहमाचं उदाहरण दिलेलं आहे. अब्राहम त्याला त्याच्या घरी जे पाहुणे आले होते त्या पाहुण्यांचं ज्या पद्धतीने आगत स्वागत करतो, ज्या पद्धतीने त्यांची त्यांना माणुसकी दाखवतो, त्यांना त्या आदर दाखवतो, त्याद्वारे परमेश्वराची कृपा त्याच्यावर येते आणि त्या तीन व्यक्तींद्वारे त्याला प्रकट होते की परमेश्वर त्याला पुढच्या वर्षी पुत्र देणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे जेव्हा आपण दुसऱ्यांचं स्वागत करतो, दुसऱ्यांचं आदर करतो, दुसऱ्यांचं जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हा निश्चितच अध्यात्माची पैलू आपल्यामध्ये किती आहेत याचं आपल्याला जाणीव होते. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या वाचनामध्ये संत पौलाने कलिसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये बोध केलेला आहे की ख्रिस्ताचं हृदय अवगत करा. ख्रिस्ताचं हृदय अवगत केल्यानंतर निश्चितच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे शिकवण देतो तशा प्रकारे आपल्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्याला वाढवण्यास मदत होईल. प्रभू येशू ख्रिस्त नेहमी लोकांबरोबर बोलत असताना, लोकांबरोबर वार्तालाप करत असताना त्यांचं ऐकून घेत होतं.
शिष्यांचं त्याने ऐकून घेतलेलं आहे, लोकांचं त्याने ऐकून घेतलेलं आहे, त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं घराणं त्याने ऐकून घेतलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी शिकवण दिली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण वाढावे म्हणून पोप बेनेडिक्ट यांनी आपल्याला लेक्सिओ दिविना ही एक प्रार्थना पद्धत दिलेली आहे. आणि या लेक्सो दिविना प्रार्थना पद्धतीमध्ये पोप बेनेडिक्ट आपल्याला सांगतात की जेव्हा आपण प्रार्थनेला बसतो तेव्हा प्रथम आपण देवाचा शब्द उघडला पाहिजे. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं ते आपण पहिलं ऐकून घेतलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. देवाची वाणी आपण ऐकली पाहिजे. जेव्हा आपण देवाची वाणी ऐकतो तेव्हा निश्चितच त्याला योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला कृपा आणि शक्ती प्राप्त होते. आज प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरिया ह्यांच्याद्वारे आपल्याला दाखवून देत आहे की एका बाजूला आदरातिथ्य करणे गरजेचं आहे, पण त्याही पलीकडे जाऊन देवाचा शब्द ऐकणे, देवाच्या सहवासामध्ये वेळ घालवणे आणि देवाबरोबर आपलं जे नातं आहे ते दृढ करणे अधिक महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर आपण परमेश्वराच्या वाणीकडे नेहमी लक्ष द्यावं, पवित्र आत्म्याचं ऐकावं आणि ज्या सिनेडल चर्चविषयी ख्रिस्त सभेमध्ये आज प्रक्रिया सुरू आहे त्या सिनेडल चर्चमध्ये वाढण्यासाठी आपण एकमेकांचं ऐकून घेऊन, पवित्र आत्म्याचं ऐकून घेऊन, चांगली पारख करून योग्य ते निर्णय घ्यावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपल्या वैयक्तिक अध्यात्मामध्ये वाढण्यासाठी, देवाची वाणी ऐकण्यासाठी आपण स्वतः वेळ काढावा आणि आपल्या दैनंदिन प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या वाणीकडे आपण लक्ष द्यावे म्हणून प्रयत्न करूया.